आज मी तुम्हाला बांबूच्या कोंबांची भाजी दाखवणार आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला कोकणामध्ये पावसाळ्यात पहिले 2 महिने मिळणारी ही बांबूच्या कोंबांची भाजी दाखवणार आहे। कोणी ह्याला कणकेचे कोंब तर कोणी चिवारीचे कोंब असेही म्हणतात। तर ही जी रानभाजी आहे पावसाळ्यात मिळणारी अतिशय पौष्टिक असते आणि चवीला तर एकदम छान लागते। तर त्यामुळे हे कसे कोंब असतात आणि काय असतं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। हे बघा, हे रानात गेले ना की अशा प्रकारचे हे कोंब उपजतच जमिनीतनं येतात आणि ही त्याच्यावर जे जे लालसर तपकिरी रंगाचं जे कवर असतं ते काढून टाकायचं असतो आणि त्याचा जो वरचा भाग असतो निमुळता त्याची भजी केली जाते। आणि हे जे खालचा भाग आहे ह्याला आम्ही आमच्या गावच्या भाषेमध्ये कापा असं म्हणतो आणि वरच्या भागाला कोमच्या असं म्हणतो। तर हा जो कापा हे जे आहेत बांबूचे जे कोंब त्याला चांगलं पाण्यामध्ये आहे ना असं कापून उकळवलं जातं साफ करून। आणि ते उकळवायचं कारण म्हणजे त्याला एक उग्र वास असतो, तो निघून जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास ते चुलीवर उकळवतात आणि त्याच्यानंतर त्याचे जे खालचा भाग असतो त्याला कापा म्हणतो। त्याचं अशा प्रकारे किसणीवर किसला जातो किंवा वेळीवर ते थोडं थोडं असं करून आपटून आपटून त्याचं बारीक कीस करतात आणि त्याच्यानंतर त्याची भाजी केली जाते। तर आता त्यांनी आमचे जे गावातले नातेवाईक आहे त्यांनी आम्हाला ही भाजी ऑलरेडी उकडवून आणि किसून आणून दिली आहे। मला फक्त आता ही पाण्यातनं धुवून पिळून घ्यायची आहे आणि ती फोडणीला घालायची आहे। आणि ह्याचा जो वरचा कोंबाचा भाग असतो त्याची तर भजी तर एकदम उत्तम होते। तर इथे आता मी त्यासाठी एक मोठा कांदा घेतला, 7-8 पकड्या लसणीच्या घेतल्यात, त्यानंतर एक टमॅटो, ओलं खोबरं, कढीपत्ता घेतला आणि मसाले मी भाजी करताना तुम्हाला दाखवणारच आहे। तर आधी हा लसूण आहे ना ठेचून घ्यायचा। तर गावी टमॅटो वापरत नाही पण मी इथे घालते जरा चवीसाठी म्हणून। आता ही जी भाजी आहे ना ही भरपूर भाजी आहे, त्यामुळे मी यातली अर्धीच भाजी पाण्यामध्ये आधी चांगली ती स्वच्छ धुवून चांगली घट्ट पिळवून घेणार आहे। तर ही ऑलरेडी ती धुतलेली आणि सगळं झालेलंच आहे। मी फक्त पाण्यात घालून ती अशी घट्ट ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून पिळून काढून टाकायचं आहे आणि असे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ही भाजी फोडणीला टाकायची आहे। तर आता आपण कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये जवळजवळ ह्याला थोडंसं जास्त तेल घालूया। मी 1.5 ते 2 टेबलस्पून याच्यामध्ये तेल घालून घेणार आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल तापलं की राई फोडणीला घालायची। बघा ह्याच्यामध्ये ना जास्त मसाले पण घातले जात नाहीत तरीही भाजी खूप सुंदर लागते, कारण गावी धणे पावडर, जिरे पावडर असं काही वापरलं जात नाही। तर इथे आता मी ह्याच्यामध्ये ह्या ठेचलेला लसूण पण घातला आहे आणि तो छान आपल्याला त्या तेलामध्ये थोडासा लालसर करून घ्यायचा आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। हां, आणि ह्याच्यामध्ये एक मात्र मसाला कुठला घालायचा, तर मसाला नुसती मिरची पावडर नाही, त्याच्यामध्ये गरम मसाला पण गेला पाहिजे। तर आता इथे मी हा कांदा पण घालते आणि तो पण आपल्याला थोडासा सॉफ्ट करून म्हणजे मऊ करून घ्यायचा आहे। आणि तो मऊ करण्यासाठी तुम्हाला तर माहीतच आहे थोडंसं मीठ घातलं की तो मऊ लवकर व्हायला मदत होते। तर मी पूर्ण भाजीला जितकं मीठ लागतं तितकं मी मीठ इथे घालून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर आता बघा तो मऊ झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे टमॅटो घालते आहे। टमॅटो पण आपल्याला मऊ करून घ्यायचं चांगला भाजून आणि त्यानंतर आपल्याला मसाले वापरायचे। यामध्ये आता आम्ही मालवणी मसाला वापरतो। आमच्या मालवणी मसाल्यामध्ये ना ऑलरेडी गरम मसाला असतोच आणि तुम्हाला समजा असे कोंब मिळाले तर तुम्ही मार्केटमधून आणलात तर त्याच्यामध्ये मिरची पावडर नुसतं घालू नका, त्याच्यासोबत गरम मसालाही घाला, तरच या भाजीला छान चव येते। तर इथे हा माझा बघा मालवणी मसाला आणि मी तो थोडा जास्तच घालणार आहे, कारण ही भाजी ना थोडी अशी तिखट बिखट खूप छान लागते आणि मला खूप आवडते अशी खायला। तर म्हणून मी इथे 2 चमचे तरी मालवणी मसाला घातला आहे, कारण आपली भाजी पण तेवढीच आहे। आणि दुसरा म्हणजे अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ह्याच्यामध्ये ना उकडलेले काळे वाटाणे तर घातली ना तर ही भाजी अप्रतिमच लागते, मला खूप आवडते। पण मी आज घातले नाही कारण ही भाजी अजून मी काळे वाटाणे घातले तर ती खूप जास्त होईल आणि मग ती आम्ही कमी माणसं आहेत तर पण त्यामुळे ती खूपच होऊन जाईल, म्हणून मी आता घातले नाही आहे। तर इथे आता माझा चांगला तो मसालाही परतून झाला आहे आणि मी आता जे आपण पिळवून घेतलेले ते
कोंब होते किसलेले ते आता आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि चांगला त्या मसाल्यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा परतूया, कारण आपल्याला ही ऑलरेडी शिजलेली भाजी आहे, फक्त मसाल्यामध्ये आपल्याला परतायची आहे. मसाल्यामध्ये परतल्याने ही भाजी खूप छान लागते. तर आता मी हे चांगले परतून घेते आणि आपल्याला 10 मिनटं पुन्हा तो मसाला त्या भाजीमध्ये चांगला मुरण्यासाठी आपण 10 मिनटं ही वाफवायला ठेवणार आहोत. बघा ही भाजी झटपटही होते आणि चवीलाही एकदम छान लागते आणि जास्त ह्याच्यामध्ये काही घालायची गरजही लागत नाही, शिवाय पौष्टिक आहे. तर त्यामुळे आता मी हे 10 मिनटं झाकून ठेवते आणि 10 मिनटाने मी पुन्हा त्याच्यामध्ये परतून आपण जे ओलं खोबरं आहे ना ते घालणार आहोत. आता ओलं खोबरं घातल्यावरही आपल्याला थोडीशी ही पुन्हा वाफवून घ्यायची आहे, कारण ओलं खोबरं कच्चं असतं की नाही ते पण शिजलं पाहिजे, तरच या भाजीला चव येणार. नाहीतर ओलं खोबरं कच्चं असेल तर काय काय भाज्यांना कच्चं थोडी चव चांगली लागते, पण ह्या भाजीला मात्र हे भाजलेलंच पाहिजे खोबरं. तर त्यामुळे मी पुन्हा हे खोबरं घालून छान परतून घेते आणि पुन्हा 5 मिनटं वाफवून घेते. तर तुम्हाला मी रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर ही भाजी पावसाळ्यात मार्केटमध्ये मिळत असेल तर नक्की आणा. कोकणातील ही स्पेशल भाजी आहे. ह्या भाजीसाठी खूप मेहनत असते. ह्या भाजीचे जे कोंब आहे ना ते आणण्यासाठी रानात जावं लागतं, नंतर ते कोंब शोधून तोडावे लागतात आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी मिळते आणि ही उपजतच येते, त्यामुळे आपल्या आरोग्याला पण चांगली आहे. तर तुम्ही नक्की आणून ट्राय करा आणि मी आज जी तुम्हाला ही भाजी बनवून दाखवली आहे ती कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका. आणि मी अशाच काही नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा तुम्हाला जिथं दिसतच असेल ती भाजी झाल्यानंतर इतकी दिसायला सुंदर दिसते, तर ती खायला किती छान असेल तुम्ही विचार करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह आणि तोपर्यंत धन्यवाद.